सकाळी 8 वाजता सोसायटीतील उच्चभ्रू शांतता भंग पावली. ही शांतता नेहमीची कृत्रिम शांतता नव्हती, तर सेवेच्या अनुपस्थितीने आलेला गोंधळ होता. नेहा देशमुख, जी कालपर्यंत आय बिलीव्ह इन डिग्निटी ऑफ लेबरच्या गोष्टी करत होती, ती आज तिच्या फ्लॅट 1203च्या किचनमध्ये उभी होती आणि तिच्या डोक्याला असह्य वेदना होत होत्या. सिंकमध्ये काल रात्रीची भांडी, नाश्त्याचे भांडे आणि सकाळचा कॉफी मग असे ढीग साचले होते. वास येऊ लागला होता. नेहाचा नवरा मिहिर, जो एका मोठ्या आयटी कंपनीचा उपाध्यक्ष होता, त्याने ओव्हरफ्लो झालेल्या कचरापेटीकडे पाहिले. नेहा, काय चाललंय हे? हा डस्टबिनचा वास माझ्या मीटिंगच्या फोकसवर परिणाम करत आहे, त्याने चिडून म्हटले. मी काय करू? ती ढोंगी सावित्री आणि तिच्या त्या बायकांनी संप पुकारला आहे. मी माझ्या हाताने भांडी घासणार नाही, नेहाने किंचाळले. तिच्या लांब सुंदर नखांना डिशवॉशिंग लिक्विडचा स्पर्शही वर्ज्य होता. मिहिरने आपला महागडा सूट नीट केला. भांडी ठीक आहेत, पण माझ्या टॉयलेटमध्ये कालपासून घाण साचली आहे. हे लोक म्हणजे दहशतवादी आहेत, आपल्या जीवनात बकालपणा निर्माण करत आहेत. त्यांच्या ऐशारामी जीवनात घाण किंवा बकालपणा हे शब्द फक्त टीव्हीवरील गरीब वस्त्यांसाठी होते. आज तोच बकालपणा त्यांच्या वातानुकूलित फ्लॅटमध्ये घुसलेला पाहून त्यांचा अहंकार दुखावला. दुपारी 1 वाजता सोसायटीच्या कमिटीची झूमवर आत्मकालीन बैठक बोलावण्यात आली. अमित रानडे, सचिव. मला स्पष्ट सांगायचं आहे, हा केवळ श्रमिकांचा संप नाही, हा सामाजिक अराजकता माजवण्याचा प्रयत्न आहे. हे लोक आपल्याला वेठीस धरत आहेत. मंजिरी कुलकर्णी, 401. कॅमेरासमोर चेहरा जवळ आणत. रानडे, बोलण्यापेक्षा काहीतरी करा. माझ्या घरात कालपासून जाळ्या लागल्या आहेत. माझा फ्लॅट आता झोपडपट्टीसारखा वाटतोय. मी माझ्या मैत्रिणींना ब्रंचसाठी बोलावू शकत नाहीये. वासुदेव कामत, अध्यक्ष. शांत. आपण भावनांवर नियंत्रण ठेवले पाहिजे. आपण व्यवस्थापन आहोत. ही मोलकरणींची जमात आहे, त्यांना त्यांचे स्थान दाखवावे लागेल. नेहा देशमुखने लगेच हस्तक्षेप केला. मी कालच सावित्रीला काढून टाकले होते. तीच ही सूत्रधार आहे. आपण एकच करू शकतो, तिला सोसायटीत कायमची ब्लॅकलिस्ट करा. बाकीच्या बायका आपोआप घाबरून परत येतील. वासुदेव कामत म्हणाले, आपण एजंटला फोन केला आहे, पण एजंट म्हणतोय, सर, सावित्रीने सगळ्या वस्तीत खबर पोहोचवली आहे. कोणीही तुमच्या सोसायटीत कामाला यायला तयार नाही. ही मोठी समस्या आहे. मिहिर, नेहाचा नवरा, फक्त निरीक्षक म्हणून जॉईन झालेला, बोलला. हा अर्थव्यवस्थेचा मुद्दा आहे. त्यांना वाटते आपण त्यांच्यावर अवलंबून आहोत. ठीक आहे, आपण एक सोपा उपाय करू शकतो. पोलिसांना बोलवा. सर्वांचे डोळे मोठे झाले. पोलीस? मंजिरीने विचारले. मिहिरने थंडपणे स्पष्ट केले, ते गेटवर उभे राहून आंदोलन करत आहेत. ते आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये भीती निर्माण करत आहेत. हा शांतता भंग आहे. तुम्ही फक्त पोलिसांना फोन करून सांगा की या बायका सोसायटीच्या एंट्री पॉइंटवर अडथळा निर्माण करून आम्हाला त्रास देत आहेत. पोलिसांचे नाव ऐकताच त्यांपैकी अनेक घाबरून परत येतील. सर्वांना ही कल्पना पसंत पडली. हेच त्यांच्या वर्गीय अहंकाराला साजेसे होते. शारीरिक श्रम न करता सत्तेचा वापर करणे. वासुदेव कामत यांनी पुढची योजना सांगितली. पोलिसांचा दबाव तर हवाच, पण त्याहून महत्वाचे म्हणजे मोलकरीण संघाला फोडणे. मला उजनी आणि सावित्री सोडून इतर 3-4 जुन्या बायकांची नावे हवी आहेत. त्यांना वैयक्तिक फोन करून सांगा, जर तुम्ही उद्या सकाळी काम सुरू केले तर तुम्हाला पगारात थेट 50% वाढ मिळेल आणि तुमच्या मुलीच्या शिक्षणाची फी आम्ही भरू. नेहा देशमुख हसली. पैसा फेका, तमाशा पहा. गरिबी म्हणजे कमजोर इच्छाशक्ती. हे लोक पैशासाठी काहीही करतील. तिच्या या वक्तव्यात सहानुभूतीचा लवलेशही नव्हता. त्यांच्यासाठी मोलकरीण हा केवळ स्वस्त आणि सहज उपलब्ध होणारा स्रोत होता, ज्याला फक्त पैशाचे आमिष दाखवले की तो लगेच आपला मालक बदलेल. संध्याकाळी 5 वाजता वासुदेव कामत यांनी झोपडपट्टीतल्या 2 वृद्ध बायकांना खास बोलावले. त्यांच्यासाठी खुर्ची ठेवली, पाणी दिले. बघा मावशी, आम्ही तुमची काळजी घेतो, आम्ही तुमची बाजू समजून घेतो, पण हे नवतरुण लोक, सावित्रीकडे इशारा करत, चुकीचे निर्णय घेत आहेत. जर तुम्ही कामावर आलात तर आम्ही तुम्हाला पगाराव्यतिरिक्त दिवाळी बोनस देऊ आणि प्रत्येकी 10,000 रुपये आगाऊ रक्कम देऊ. या ऑफरने एका वृद्ध बाईच्या डोळ्यात चमक आली. ती म्हणाली, साहेब, 10,000? कामकाजाच्या ठिकाणी आर्थिक तडजोड, भावनिक आधार देण्याचा देखावा आणि दुसरीकडे पोलिसांची धमकी, हा श्रीमंतांचा खेळ सुरू झाला होता. त्यांना खात्री होती की उद्या सकाळी गेटवर हा संप टिकणार नाही. गरिबीच्या भीतीने या बायका परत येतील. रात्रीच्या वेळी झोपडपट्टीच्या पाण्याच्या टाकीजवळ पुन्हा मोलकरणी जमल्या. वातावरण तणावाचे होते.
2 वृद्ध बायकांनी कामत साहेबांच्या ऑफरबद्दल सांगितले. 10,000 रुपये आणि बोनस. मला माझ्या नातवासाठी औषध घ्यायचे आहे. मी काम सुरू केले तर काय होईल, एका बाईने विचारले. सावित्रीला जाणवले की हा संघर्षाचा सर्वात मोठा आणि भावनिक क्षण आहे. कामत साहेबांनी त्यांच्या गरिबीवर थेट हल्ला केला होता. सावित्रीने शांतपणे त्या वृद्ध बाईला पाहिले. मावशी, तुम्ही गेलात तर तुमच्या घरात 10,000 रुपये येतील, पण जर आपण सर्वजणी इथेच थांबलो तर पुढच्या महिन्यात तुमचा पगार वाढेल आणि तुम्हाला कायमस्वरूपी आजारी रजा मिळेल. 10,000 रुपये एका रात्रीत संपतील, पण सन्मान आयुष्यभर पुरेल. उजनीने सावित्रीच्या बाजूने उभी राहून म्हणाली, या श्रीमंत लोकांनी आयुष्यभर आपल्या श्रमाचा फायदा घेतला आहे. आज ते आपल्याला फक्त भीक देत आहेत. आपला पगार हा आपला अधिकार आहे, भीक नाही. सावित्री पुढे म्हणाली, मी तुम्हाला जबरदस्ती करणार नाही, पण जर उद्या तुम्ही कामावर गेलात तर तुम्ही केवळ हा संप मोडणार नाही, तर तुम्ही आमच्या सगळ्यांच्या आत्मसन्मानाची किंमत 10,000 रुपये लावाल. आपण केवळ मोलकरीण नाही, आपण संघटित श्रमिक आहोत. हा भावनिक दबाव होता. बायकांनी एकमेकांकडे पाहिले. त्या पैशाच्या मोहात पडल्या होत्या, पण सावित्रीच्या बोलण्यात एक सत्य होते, सन्मान. त्या रात्री त्या बायकांनी एकजुटीने निर्णय घेतला. कितीही मोठी आर्थिक गरज असली तरी उद्या सकाळी त्या कामावर जाणार नाहीत. या संघर्षात सावित्रीने केवळ कामगारांनाच नाही तर त्यांच्या नैतिक भूमिकेलाही जिंकून घेतले होते. सकाळी गेट नंबर 3 वर एक नवी लढाई सुरू होणार होती. पोलीस विरुद्ध मोलकरीण. सकाळी 8:10 सोसायटीच्या गेट नंबर 3 वर प्रचंड तणाव होता. सूर्य अंगावर चटके देऊ लागला होता, पण सावित्री आणि तिच्या 30 सहकारी बायका आपल्या निर्णयावर ठाम होत्या. त्यांच्या समोर आता वासुदेव कामत, अमित रानडे आणि नेहा देशमुख उभे होते, पण त्यांच्या पाठोपाठ 3 पोलीस कर्मचारी होते. एका पोलिसाच्या गणवेशावर PSI चव्हाण अशी नेमप्लेट होती. चव्हाण साहेबांचा चेहरा कठोर होता. त्यांनी गेटवर उभ्या असलेल्या बायकांना तुच्छतेने पाहिले. तुम्ही सगळे काय चालवले आहे? ही खासगी मालमत्ता आहे. इथे जमाव जमवून काम बंद पाडणे बेकायदेशीर आहे. शांतता भंग केल्याबद्दल आम्ही तुम्हाला ताब्यात घेऊ शकतो, चव्हाण साहेब अधिकारवाणीने म्हणाले. अमित रानडेने लगेच हस्तक्षेप केला. चव्हाण साहेब, ही जमात आम्हाला ब्लॅकमेल करत आहे. यांना लगेच हटवा. आमच्या सदस्यांना घरात साचलेल्या कचऱ्यामुळे त्रास होत आहे. पोलिसांची उपस्थिती पाहून काही बायका हळूच दबकल्या. त्यांच्या मनात भीतीचे काहूर माजले. पोलीस, कोर्ट आणि कायदेशीर गुंतागुंत या गोष्टी त्यांच्यासाठी दूरच्या आणि भीतीदायक होत्या. पण सावित्री पुढे आली. तिचा आवाज शांत पण पोलादी होता. साहेब, आम्ही शांतता भंग करत नाही आहोत. आम्ही फक्त कामावर जाण्यास नकार देत आहोत. आम्ही कोणालाही अडवत नाही. आम्हाला अटक करायची असेल तर जरूर करा, पण आम्ही आमच्या श्रमाच्या सन्मानासाठी उभे आहोत. चव्हाण साहेब हसले. श्रमाचा सन्मान? मोलकरीण आणि सन्मान? तुमचा सन्मान तुमच्या पगारात आहे. काम करा आणि जा. सावित्री म्हणाली, आम्ही तुमच्या कायद्याचे उल्लंघन करत नाही. आम्ही फक्त आमचा नैसर्गिक अधिकार वापरत आहोत, श्रम करण्याचा किंवा न करण्याचा. तेवढ्यात अचानक समोरच्या रस्त्यावर एक दुचाकी थांबली. त्यावर एक तरुण पत्रकार आणि कॅमेरामन होता. लोकल चॅनल, नगरी आवाजचा रिपोर्टर. वातावरण बदलले. वासुदेव कामत आणि नेहा देशमुख यांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास उतरला. हा संघर्ष आता सोसायटीच्या 4 भिंतीतून बाहेर पडणार होता. पत्रकार धावत आला आणि त्याने लगेच कॅमेरा ऑन केला. आम्ही आता सोसायटीच्या गेटपाशी उभे आहोत, जिथे मोलकर्णींनी आपल्या मागण्यांसाठी संप पुकारला आहे. वासुदेव कामत साहेब, मोलकर्णींना सशुल्क रजा का दिली जात नाहीये? त्यांच्या मुली आजारी पडल्यास त्यांचा पगार का कापला जातो? पत्रकाराने थेट प्रश्न केला. वासुदेव कामत गोंधळले. हे पहा, हा आमचा अंतर्गत प्रश्न आहे. हे लोक आम्हाला वेठीस धरत आहेत. नेहा देशमुखने लगेच चेहरा कॅमेरापासून फिरवला. तिने आपला महागडा सनग्लास खाली केला, जेणेकरून तिचा चेहरा स्पष्ट दिसू नये. उच्चभ्रू लोकांना कॅमेरासमोर शोषक म्हणून दिसण्याची भीती वाटत होती. पत्रकाराने माईक सावित्री समोर धरला. माईक समोर येताच सावित्रीच्या मनात आले, ही संधी आहे, समाजाला सत्य सांगण्याची संधी. ती बोलू लागली. तिचा आवाज कंप पावत नव्हता, पण त्यात भावनांचा कल्लोळ होता. आज आम्ही इथे का उभे आहोत? आम्ही चोर नाही, आम्ही भिकारी नाही. आम्ही रोज तुमच्या घरात येतो, तुमचा कचरा उचलतो, तुमची भांडी स्वच्छ करतो. तुम्ही जे जे खाता त्याला चव देतो, पण आम्हालाच तुमच्या घरात माणूस म्हणून वागणूक मिळत नाही. तिचे शब्द थेट हृदयाला भिडणारे होते. माझी मुलगी तापाने फणफणली होती तेव्हा मॅडमने माझा पगार कापला आणि मला कामावरून काढून टाकले.
मला सांगा, तुम्ही तुमच्या पाळीव कुत्र्यासाठी हजारो रुपये खर्च करता, पण आमच्या लहान मुलांसाठी आम्हाला एक दिवसाची सुट्टी का मिळत नाही? तिच्या डोळ्यात पाणी नव्हते, पण तिच्या शब्दांतून तळमळ वाहत होती. आम्ही जर तुमच्या जेवणात मीठ टाकले नाही तर तुम्हाला चव येणार नाही. तसेच आम्ही जर काम केले नाही तर तुमच्या ऐशारामी घरांना बकालपणाची चव येईल. आम्ही फक्त एकच गोष्ट मागत आहोत. हा पगार, ही सुविधा म्हणजे भीक नाही. हा आमच्या घामाचा आणि सन्मानाचा हक्क आहे. मोलकरणींच्या गटातून जय होचा आवाज आला. PSI चव्हाण साहेब देखील स्तब्ध झाले. कायद्याच्या पुस्तकात नसलेली पण हृदयाला भिडणारी गोष्ट सावित्री बोलत होती. ते लगेच कामत साहेबांकडे वळले. साहेब, मीडिया आहे. आता बळाचा वापर करून फायदा नाही. प्रकरण मोठे होईल. तुम्ही यांच्याशी बोलणी करा. सोसायटीच्या वर्गीय अहंकाराला पहिल्यांदाच कायद्याच्या संरक्षणातून बाहेर पडावे लागले. सावित्रीचं भाषण टीव्हीवर दाखवले जात असताना सोसायटीच्या आतही हालचाल सुरू झाली. सौम्या फ्लॅट 701 टीव्ही समोर उभी होती. तिने लगेच सावित्रीला खासगी मेसेज केला. सावित्री, तू खूप चांगली बोललीस. मी तुझ्या बाजूने आहे, पण मला भीती वाटते. माझ्या कामावर परिणाम होईल. दुसरीकडे सोसायटीतील तरुण IT जोडपी, ज्यांनी नेहमी सामाजिक समतेच्या गप्पा मारल्या होत्या, त्यांना आता त्यांची भांडी स्वतःच घासावी लागत होती. प्रिये, ती मोलकरणीची बाजू योग्य वाटते. आपण त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात? पतीने विचारले. पत्नी म्हणाली, मागण्या बरोबर आहेत, पण मग आपण कशासाठी पैसे कमावतो? आपण कष्ट केले म्हणून तर ही सुविधा मिळते ना. जर त्यांनाही सर्व सुविधा मिळाल्या तर आपल्या आणि त्यांच्यात फरक काय राहील? हाच खरा संघर्ष होता. सुविधा आणि हक्कांच्या समान वाटणीमुळे उच्चभ्रू लोकांच्या मनातील वरिष्ठतेची भावना कमी होत होती. दरम्यान कामत आणि रानडे यांना मीडियाच्या दबावामुळे माघार घ्यावी लागली. ठीक आहे सावित्री, शांत रहा. आपण बसून बोलूया. हे आंदोलन थांबवा. वासुदेव कामत यांनी जाहीर केले. सावित्रीने तिच्या बायकांकडे पाहिले आणि हळूच मान डोलावली. हा संघर्षाचा पहिला विजय होता. सावित्रीने वासुदेव कामत यांना एक गोष्ट स्पष्ट केली. बोलणी आजच होतील आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत सोसायटीमध्ये झाडूचा एकही स्पर्श होणार नाही. मोलकरणींच्या संघटनेने सोसायटीच्या मालकांना त्यांच्याच नियमांनुसार त्यांच्याच गेटवर उभे करून त्यांच्याच वेळेत बोलणी करण्यास भाग पाडले होते. सायंकाळी 4 वाजता सोसायटीच्या क्लब हाऊसमध्ये बैठक सुरू झाली. वातावरणात एसीचा थंडपणा होता, पण तणावाने हवा गरम झाली होती. एका बाजूला टेबलावर वासुदेव कामत, अमित रानडे आणि नेहा देशमुख बसले होते. दुसऱ्या बाजूला सावित्री, उजनी मावशी आणि मोलकरीण संघाच्या 2 प्रतिनिधी होत्या. वासुदेव कामत यांनी औपचारिकपणे सुरुवात केली. त्यांच्या चेहऱ्यावरचा अहंकार आता व्यावसायिक प्रॅक्टिकॅलिटीमध्ये बदलला होता. सावित्री, बघा, तुम्ही जो संप केला त्याने आमचे मोठे नुकसान झाले, पण ठीक आहे, आम्हीही माणूस आहोत. तुमच्या मागण्या काय आहेत सांगा, आपण तोडगा काढूया. सावित्रीने शांतपणे कागद पुढे केला. हा कागद म्हणजे तिच्या वस्तीतील अशिक्षित महिलांनी लिहिलेला नाही, तर संघर्षणामुळे तयार झालेला एक करार होता. सावित्री, आमची पहिली आणि सर्वात महत्वाची मागणी आहे सशुल्क आजारी रजा. आम्हाला महिन्यातून 1 दिवस पूर्ण पगारी सुट्टी हवी आहे आणि जर कुटुंबातील कोणी आजारी पडले तर वर्षातून 3 दिवस पगारी रजा मिळायला हवी. नेहा देशमुख लगेच उठली. काय, पगारी सुट्टी? तुम्ही आमच्याकडे फक्त 4 तास काम करता, तेही पूर्ण वेळ नाही. आम्ही तुम्हाला कशासाठी पगार देऊ? हा नियम कॉर्पोरेटसाठी आहे, तुमच्यासाठी नाही. सावित्रीने शांतपणे उत्तर दिले. मॅडम, तुम्ही आम्हाला लेबर मानता म्हणून आम्हालाही लेबर राईट्स हवे आहेत. आमच्या 4 तासांच्या श्रमावर तुमचे 24 तास आराम अवलंबून आहे. तुम्ही घरी बसून आजारी पडलात तर तुमचा पगार कापला जातो का? मग आम्हीही माणूस आहोत. अमित रानडे यांनी हस्तक्षेप केला. ठीक आहे, आम्ही वर्षातून 2 दिवस पगारी रजा देऊ शकतो, पण कुटुंबासाठी नाही, फक्त मोलकरीण स्वतः आजारी पडल्यास. उजनी मावशी पुढे आली. साहेब, आम्ही आमच्या कुटुंबासाठी जगतो. जर आमची मुलं आजारी पडली तर आम्ही काम करू शकत नाही. ही आमच्यासाठी सर्वात मोठी भावनिक अडचण आहे. दीर्घ चर्चेनंतर वर्षातून 5 दिवस सशुल्क रजा, स्वतःसाठी किंवा मुलांसाठी, आणि 6 अतिरिक्त दिवस विनापगारी रजा मान्य करण्यात आले. मोलकरणींनी माघार घेतली, कारण 5 दिवस पगारी रजा मिळणे हा त्यांच्यासाठी मोठा विजय होता. सावित्रीने दुसरी मागणी पुढे केली. सोसायटीच्या कोणत्याही व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा सार्वजनिक ठिकाणी मोलकरणींबद्दल मोलकरीण,
कामवाली, नौकर किंवा कोणत्याही अपमानास्पद शब्दाचा वापर केल्यास संबंधित फ्लॅट मालकाला 5,000 रुपये दंड भरावा लागेल. हा दंड थेट मोलकरीण संघाच्या कल्याण निधीत जमा होईल. वासुदेव कामत आणि अमित रानडे हसले. हा काय कायदा आहे? आम्ही आमच्या घरी तुम्हाला काय म्हणायचे हा आमचा अधिकार आहे. सावित्रीने कठोर आवाजात उत्तर दिले. आम्ही तुमच्या घरी नौकर आहोत, पण आम्ही माणूस आहोत. तुम्ही आम्हाला आमच्या नावावरून हाक मारू शकता. सावित्री, उजनी, एक कामवाली म्हणून हाक मारणे हा अपमान आहे. दंड बसला तर तुम्हाला आपोआप सभ्यतेची सवय लागेल. नेहा देशमुख संतापली. तुम्ही आमच्यावर आर्थिक निर्बंध लादत आहात. हा दंड म्हणजे ब्लॅकमेल आहे. सावित्री म्हणाली, मॅडम, तुम्ही काल मला कामावरून काढून अपमानित केले. आज हा दंड म्हणजे तुमच्याकडून झालेल्या अपमानाची किंमत आहे. शेवटी सार्वजनिक ग्रुप्सवर आणि सोसायटीच्या आवारात अपमानास्पद भाषा वापरण्यास मनाई करण्याचा आणि असा प्रकार घडल्यास सोसायटीच्या वतीने लेखी माफीनामा देण्याचा निर्णय घेण्यात आला. 5,000चा दंड मान्य झाला नाही. सावित्रीची अंतिम मागणी सर्वात क्रांतिकारक होती. प्रत्येक मोलकरणीला सोसायटीच्या वतीने एक सेवा करार दिला जाईल, ज्यात कामाचे तास, पगार, पगाराची तारीख आणि नोटीस कालावधी स्पष्ट नमूद असेल. कोणत्याही कारणास्तव मोलकरणीला कामावरून काढायचे असल्यास तिला 1 महिन्याची पूर्वसूचना आणि त्या महिन्याचा पगार द्यावा लागेल. कामट्यांनी नकार दिला. 1 महिन्याचा पगार कशासाठी? जर तिने अचानक काम सोडले तर? सावित्री, आम्ही काम सोडले तर आम्ही 1 महिन्याची नोटीस देऊ. तुम्ही काढले तरी 1 महिन्याची नोटीस द्या, कारण आमच्यासाठी 1 दिवसाचा पगार कापला जाणे म्हणजे आमच्या घराचे बजेट कोलमडणे आहे. तुम्ही आम्हाला यूज अँड थ्रो म्हणून वापरू शकत नाही. या मागणीमुळे उच्चभ्रू वर्गातील लोकांची मालकीची भावना धोक्यात आली. त्यांना वाटले, जर हा करार झाला तर मोलकरणींना कायद्याचे संरक्षण मिळेल आणि त्यांना मनमानी करता येणार नाही. प्रचंड वादविवादानंतर सोसायटीने प्रत्येक मोलकरणीला कामाचे तास आणि पगाराची नोंद असलेला लेखी करार देण्याचे मान्य केले. नोटीस कालावधी 1 आठवडा 7 दिवस दोन्ही बाजूंनी असेल, पण अचानक काढल्यास आठवड्याभराचा पगार देण्याची अट मान्य झाली. संध्याकाळी 7 वाजता वाटाघाटी संपल्या. सावित्री आणि तिच्या सहकाऱ्यांनी अर्धयुद्ध जिंकले होते. त्यांना सशुल्क रजा, सन्मानाची वागणूक आणि लेखी करार मिळाला होता. नेहा देशमुख आणि मंजिरी कुलकर्णींना हा त्यांचा मोठा पराभव वाटत होता. संध्याकाळी जेव्हा मोलकर्णी पुन्हा गेटपाशी जमल्या तेव्हा सावित्रीने त्यांना सांगितलं, बहिणींनो, आपण जिंकलो. आता आपल्या कामाचाही सन्मान होईल आणि आपल्या अस्तित्वाचाही. आपण आज रात्रीपासून त्यांच्या घरी कामाला जाऊ. दुसऱ्या दिवशी सकाळी सोसायटीच्या गेटमधून सावित्री कदम आत गेली. तेव्हा ती केवळ एक मोलकरीण नव्हती, तर एका कामकरणी संघाची स्वाभिमानी प्रतिनिधी होती. गेटवरचा सिक्युरिटी गार्ड आता तिला फक्त सावित्री मॅडम म्हणून ओळखत होता. तिने फ्लॅट 1203चा दरवाजा वाजवला. नेहा देशमुखने दरवाजा उघडला. नेहाच्या चेहऱ्यावर राग आणि नाखुशी स्पष्ट दिसत होती. तिने शांतपणे भांडी सावित्रीच्या हातात दिली. काम सुरू कर, नेहा हळूच म्हणाली. सावित्रीने भांडी घेतली, पण ती हसली. हास्यात उपहास नव्हता, तर आत्मसन्मान होता. मॅडम, मी आता तुमच्या घरी काम करत आहे, पण माझ्या कराराप्रमाणे जर मी जास्त काम केले तर मला जास्त पगार मिळेल. आणि हो, उद्या माझ्या मुलीचा ताप वाढला तर मी रजा घेईन आणि तो दिवस सशुल्क असेल. नेहा देशमुखकडे उत्तर नव्हते. तिला जाणवलं, तिने एका व्यक्तीला नाही तर एका व्यवस्थेला काम करायला बोलावले आहे. सावित्री कामाला लागली. आता प्रत्येक भांडी घासताना, प्रत्येक फरशी पुसताना तिच्या श्रमात केवळ मेहनत नव्हती, तर सन्मानाचा आनंद होता. मोलकरीण केवळ एका मोलकरणीची कहाणी नव्हती. ती आधुनिक भारतातील वर्गीय संघर्ष, श्रमाचा हक्क आणि आत्मसन्मानासाठी दिलेला लढा होता. गरीब असली तरी ती आता अगतिक नव्हती, तर संघटित होती. तिने समाजाला दाखवून दिले होते की गरिबी अपरिहार्य असू शकते, पण अपमान कधीच नाही.